नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण कमीत कमी तेलाचा वापर करून कच्च्या केळ्याची कुरकुरीत काप करणार आहोत। छोट्या मोठ्या भुकेसाठी जर काही तुम्हाला हलकं फुलकं बनवायचं असेल तर हे आपण बनवू शकतो। कच्च्या केळ्यापासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवतच असतो। आज आपण कच्च्या केळ्यांपासून मस्तपैकी कुरकुरीत स्नॅक करणार आहोत आणि करायलाही खूप सोपं आहे, पटकन होते, फार काही वेळ लागत नाही। जेव्हाही आपल्याला छोटी मोठी भूक लागलेली असेल तर तेव्हा आपण हे बनवू शकतो आणि लहान मुलेच काय मोठे आवडीने खातात। रेसिपी सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा। रेसिपी साधी सोपी आहे। चला तर आपण रेसिपी सुरू करूया। त्यासाठी आपल्याला कच्ची केळी लागणार आहेत। 4 मध्यम आकाराची कच्ची केळी मी घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून मी हे पुसून घेतलेले आहेत। कच्च्या केळीचे वेफर्स तर तुम्ही बरेचदा खाल्ले असतील, पण कच्च्या केळीपासून काप जर तुम्ही कधी बनवले नसतील तर अशा प्रकारे बनवून पहा। आता ह्या सर्व कच्च्या केळींचे वरची साल आपल्याला काढायची आहे। त्यासाठी मी आधी चाकूने असे कट्स मारून घेते आणि मग अलगद हे वरची साल आपल्याला काढता येईल। केळीला ज्या उभे रेषा जे दिसतात आपल्याला तिथून असं जर थोडंसं चाकूने कट मारून घेतलं तर आपल्याला साल काढायला सोपं जाते आणि सर्व साल आपण अशाच प्रकारे काढून घेऊयात। केळीची साल काढण्या अगोदर मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे आता आपण सर्व केळीचे हे साली काढून घेऊया। आणि कच्ची केळी आहे त्यामुळे साल काढण्या अगोदर हाताला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताला केळीचा चिकटपणा जाणवणार नाही। आणि आता बाकी सर्व केळीचे साल अशाच प्रकारे आपण काढून टाकूया। कच्च्या केळीमध्ये विटॅमिन सी, विटॅमिन B6, फायबर्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते। हेल्थ बेनिफिट्स भरपूर असल्याने आपण कच्च्या केळीचा आहारात समावेश करायला काहीच हरकत नाही। आता पहा, मी साइड्सने चाकूने अशी उभे कट्स मारून घेत आहे, म्हणजे आपल्याला पटकन याची वरची साल काढता येईल। अशाच प्रकारे केळीच्या वरची मी सर्व साली काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आता पहा, केळींच्या साली सर्व काढून झालेल्या आहे आणि आता आपल्याला उभे पातळ काप करून घ्यायचा आहे। साल काढून झाल्यानंतर हवेच्या संपर्कात जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही, नाहीतर केळी लगेचच काळे पडतात। सर्व केळींचे पहा अशा प्रकारे मी उभे काप करून घेतलेले आहे। आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया आणि बेसिक साधेच मसाले आपण वापरणार आहोत। आता मी एक मसाले टाकून घेते। पाव चमचा हळद टाकलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि पाव चमचा काळी मिरी पूड टाकलेला आहे आणि थोडंसं चवीपुरतं आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे आणि लिंबाच्या रसाने केळींचे काप मस्त चटपटीत लागतात। आणि आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एक 10 मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। आणि आपण आता तावा साईडला गरम करत ठेवूया आणि थोडंसं तिखट मला कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं तिखट ऍड केलेलं आहे। अंदाजे पाव चमचा तिखट मी अजून ऍड केलेलं आहे। आता आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत। शॅलो फ्राय करण्या अगोदर आपण एक कोटिंग तयार करून घेऊया। त्यासाठी बारीक रवा मी 2 चमचे घेतलेला आहे आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक पाव चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक पाव चमचा पेरी पेरी मसाला टाकलेला आहे। आणि आता हे छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अजून कोणते मसाले जर तुम्हाला ॲड करायचे असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकता। आता हे 10 मिनिटानंतर बघा आपण आता हे शॅलो फ्राय करून घेऊया आणि हे छान मॅरिनेट झालेलं आहे। जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर अजून थोडा वेळ तुम्ही मॅरिनेशनला ठेवू शकता। आणि आता आपण ह्या कोटिंगमध्ये एक आपण हे घोळवून घेऊया आणि लगेचच सर्व आपण हे शॅलो फ्राय करायला ठेवूया। बघा अशा प्रकारे आपण हे सर्व कोट करून घेऊया, म्हणजे आपले कुरकुरीत काप तयार होतात। आज आपण डीप फ्राय न करता अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून मस्त कुरकुरीत, चटकदार, चटपटीत असे केळ्यांचे काप करणार आहोत। आणि जर समजा तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता। आता ताव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। तेल सर्व मी आता ताव्यावर पसरून घेते आणि अंदाजे 1-2 चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल छान तापल्यानंतर मग आपण एक सर्व काप ठेवून घेऊया। गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेला आहे आणि आपण तांदळाचं पीठ आणि रवा लावल्यामुळे मस्त कुरकुरीत काप तयार होतात। आणि जर समजा यामध्ये तुम्हाला बेसन ॲड करायचं असेल कोटिंगमध्ये तर तुम्ही बेसनही टाकू शकता। ताव्याच्या साईडने थोडंसं तेल मी अजून टाकून घेतलेलं आहे, अगदी थेंब तेल आहे। आणि आता आपण मस्त कुरकुरीत होईपर्यंत आलटून पालटून आपण हे परतून घेऊया।
संध्याकाळच्या वेळी जेव्हा छोटी मोठी भूक असते तेव्हा आपण हे एक हेल्दी ऑप्शन म्हणून नक्कीच करू शकतो आणि तेही कमीत कमी तेलामध्ये बनवलेलं असल्याने आपण गिल्ट फ्री खाऊ शकतो आणि एक खूपच हेल्दी ऑप्शन म्हणूनही आपण हे बनवू शकतो। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। जर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की कच्च्या केळ्यांपासून नवीन काय बनवता येईल तर हे तुम्ही नक्की ट्राय करा। कच्च्या केळींचे कुरकुरीत काप खाल्ल्यानंतर तुम्ही फिश फ्राय सुद्धा खाणं विसरून जाल, इतके टेम्पटिंग हे बनतात आणि फिश फ्रायला सुद्धा मागे टाकणारी ही रेसिपी आहे। एकदा जर तुम्ही बनवून पाहाल तर तुम्ही नेहमी बनवाल, इतके छान लागतात। आता आलटून पालटून दोन्ही साइडने मी छान कुरकुरीत होईपर्यंत केळीचे काप परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे पहा, कुरकुरीत आपले केळ्यांचे काप बनलेले आहेत आणि खाण्यासाठी रेडी आहेत आणि गरम गरम आपण याला सर्व करायचं आहे। आणि या केळ्यांच्या काप सोबत मी ग्रीन चटणी आणि टोमॅटो केचपही सर्व केलेलं आहे आणि खूपच मस्त लागते। गरमागरम हे फस्तही होऊन जातात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आणि बघा किती कुरकुरीत झालेले आहेत, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। खूपच क्रिस्पी आपले हे केळ्यांचे काप बनलेले आहेत आणि मस्त गरमागरम खाण्यासाठी आपले हे रेडी आहे। असे कुरकुरीत काप पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे, इतके मस्त आपले हे बनलेले आहेत। तर या पुढची रेसिपी आवळ्याच्या लोणच्याची असणार आहे, तर तुम्ही नक्की पहा। आजची ही रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।